वसुदेव स्वणुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय नुमः वासुदेव परा वेदा वासुदेव परामखः वासुदेव परा योग वासुदेव परा क्रियः वासुदेव परं ज्ञानं वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्म वासुदेव परा गतिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते. सर्वांना जय श्रीकृष्ण. आज प्रथमच मी आपल्या ग्रुपमध्ये विवेचन देण्याची मला संधी मिळाली आहे. मी हा ग्रुप प्रथम परीक्षा देण्यासाठी जॉईन केलेला आहे. आपल्या ह्या समूहात खूपच अभ्यासू आणि व्यासंग असलेले सर्व गीतेचे अभ्यासक आहेत आणि या सुरू असलेल्या विवेचन सत्रामध्ये सर्वांनी खूपच सुंदर रीतीने आपले विचार मांडलेले आहेत आणि याच सर्वांच्या सोबत मलाही आज विचार आपल्यासोबत मांडण्याची संधी मिळत आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची प्रथमतः खूप खूप ऋणी आहे. आजचा माझा विषय जो आहे तो भागवतातील रासलीला असा आहे. श्रीमद भागवत ग्रंथांचा अभ्यास करत असताना माझ्या असे लक्षात आले की भागवतातील प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग, त्यामध्ये असलेली गीते, हे जे काही आहे ते आपल्याला काहीतरी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ही भाषा जी आहे ती अगदी सरळ आणि सोपी भाषा नाहीये. तर यामध्ये काय आहे, आपण आत्ताच जो श्लोक पाहिला, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणजे तापत्रय कोणते, तर आधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक हे जे सगळे ताप आपल्या मागे आहेत, या सर्वांना धरून ह्या ज्या घटना भागवतामध्ये घडत असतात, ज्या आपल्याला वाचनात येतात, तर हे जे सगळं आहे तर ह्या सगळ्यांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. तर प्रत्येक घटना आणि प्रसंग जे आहेत ते आपल्याला आपल्या जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतात. साध्या साध्या कथा आहेत, त्या कथा आपल्याला उदाहरणार्थ पाहिलं तर खटवांगाचं चरित्र आहे, अजामिळाचं चरित्र आहे, गजेंद्र मोक्ष आहे, की ज्यामध्ये फक्त भगवत नामाचा उल्लेख जरी आपल्या तोंडातून झाला, जर आपण जप वगैरे जर केलं ते तर त्याचा परिणाम खूप होणारच आहे. पण साधं जरी आपल्या मुखातून भगवंताचं नामस्मरण निघालं तरी सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. आपण म्हणतो की नाही नाही बाबा, आता भागवत ग्रंथ सांगितला कशासाठी, तर परीक्षित राजाचा उद्धार आपल्यापर्यंत जो आला किंवा आपल्याला जो समजला, तो शुकमुनींनी राजा परीक्षितीला हा ग्रंथ सांगितला आणि राजा परीक्षितीला जेव्हा जो शाप लागला, त्या शापामध्ये त्यांनी सांगितलं की 7 दिवस तुझं आयुष्य आहे आणि 7 दिवसामध्ये तुला जर ह्याच्यातून तरून जायचं असेल तर काय उपाय. मग त्यांनी खूप जणांकडे शोध केला. सगळ्यांनी सांगितलं की बाबा इतके 7 दिवसामध्ये काय होणार आहे, असं इतके तप केले, जप केले, तरी पण भगवंताजवळ जाण्याची संधी मिळाली नाही. पण शुकमुनी ज्या वेळेस तिथं आले त्यांनी तेव्हा त्यांना सांगितलेलं आहे की 7 दिवस राजा खूप झाले म्हणे, 7 दिवस खूप झाले. साधा विचार करा की एक बंद खोली आहे, 100 वर्ष ती खोली बंद आहे आणि एक दिवस आपण विचार केला की त्या खोलीमध्ये जाऊन आपण ती उघडू आणि एक बल्ब लावू, किती मिनिट लागले, सेकंदामध्ये काय होईल, ती खोली उजळून निघेल. त्याचप्रमाणे शुकमुनींनी सांगितले की 7 दिवस हे तुझ्याकडे खूप जास्त आहेत. तर मी तुला एक अलौकिक असा ग्रंथ तुला सांगतो, भागवत ग्रंथ तुला सांगतोय, त्यामध्ये तुझा उद्धार नक्कीच होईल. तर श्रीमद भागवत ग्रंथ हा काय आहे, तर जसं श्रीमद भगवद्गीता हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, जीवन जगावं कसं, ही भगवद्गीता आपल्याला शिकवत असते. तसंच भागवत ग्रंथ हा काय शिकवतो आपल्याला, तो आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा आणि आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची भीती कशाची आहे, मरणाचं भय आहे. ते मरणाचं भय आपल्या आयुष्यातनं ते घालवतं.
आणि मोक्षाची संधी मिळते, मोक्षाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. आणि जो काही आपल्या आयुष्यामध्ये भीतीचा लवलेश आहे तो भागवत ग्रंथाच्या अवलोकनातून काय होतो, दूर होतो, असा माझा स्वतःचाही अनुभव आहे. आणि प्रत्येकानेच आजपर्यंत कितीतरी आपण सर्वांनी खूप भागवत ग्रंथांचं अवलोकन केलं असेल, भागवत सप्ताह ऐकले असतील. तर श्रवणाचं महात्म्य, तर भागवत श्रवणाचं महात्म्य खूप जास्त आहे. कोटी जन्म समुत्थेनं त्यावेळेस पुण्याही आपल्याला मिळते, त्यावेळेस आपण भागवत ग्रंथाचं अवलोकन करू शकतो आणि भागवत कथा श्रवण करू शकतो. तर कोटी जन्म समुत्थेनं ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आपण आरतीत सुद्धा ऐकलेलं आहे की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, प्रत्यक्ष श्रीकृष्ण भागवत ग्रंथाच्या रूपाने आपल्या समोर आहेत. श्री 24 अवतारांचं वर्णन भागवत ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचा स्कंद जो आहे तो, आता आपण थोडस आपल्या विषयाकडे येऊया. स्कंद म्हणजे दशमस्कंद. श्रीमद भागवत ग्रंथ ही जर भगवंताची वाङ्मयीन मूर्ती मांडली तर त्यामध्ये दशमस्कंद हा काय आहे, भगवंताचं हृदय आहे. आणि त्यामध्ये ही रास पंचाध्यायी म्हणून जे 5 अध्याय आलेले आहेत, ते अध्याय कोणते कोणते आहेत, 29 पासून 23 पर्यंत जे अध्याय आहेत ते रास पंचाध्यायी असं म्हणलेलं आहे. आणि रास पंचाध्यायीमध्ये म्हणजे काय, ते पंचप्राण मानलेले आहेत. तर पंचप्राण कोणते आहेत, प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान, हे असे 5 प्राण आहेत. आणि ह्यामध्ये आत्मा म्हणजे कोण आहे, तर आत्मा हे गोपीगीत आहे. गोपीगीत ही आपल्याला सर्वांना परिचयाचं आहे. आपण पुढे जाऊन गोपीगीताचाही विचार करणार आहोत. आता आपला जो विषय आहे रासलीला, तर रासलीला म्हणजे काय, रासलीला ही फक्त केलेली लीला आहे का, भगवंताची लीला आहे का, तर हे सगळं आपल्याला ही शृंगार कथा आहे का, हे नेमकं काय आहे, तर हे आपल्याला आज काय करायचंय, जाणून घ्यायचं. याविषयी अनेक लोकांनी, अनेक संत महात्म्यांनी, अनेक विद्वानांनी याविषयी खूप चिंतनं मांडलेली आहेत. तर माझा एक छोटासा प्रयत्न आहे की मी पण याविषयी काहीतरी मला जे वाटतं ते चिंतन आपल्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ती कुठे झाली, का झाली, त्यामागचं अधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक काय कारण आहे, किंवा त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, हे आपण आज बघणार आहोत. श्रीकृष्णांचा जो जन्म आहे, जन्म सुद्धा कसा झालेला आहे, श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्ण अवतार मानलेला जातो. आणि बाकी सर्व जे भगवंताचे अवतार आहेत ते काय आहेत, अंश अवतार आहेत. पण श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्ण अवतार मानला जातो. आणि श्रीकृष्णाचा जन्म जो झालाय तो अयोनी संभव झालेला आहे. तर सर्वसामान्य नाही, श्रीकृष्ण सर्व करण्यासाठी काय आहेत, समर्थ आहेत. त्यांना ज्यावेळेस सृष्टी निर्माण करायची असेल त्यावेळेस त्यांना पंचमहाभूतांचा आश्रय घेण्याची किंवा त्यांची मदत घेण्याची गरज नाहीये. ते स्वतः सक्षम आहेत, ते स्वतः सगळं करू शकतात. म्हणूनच आपण पहिलाच एक श्लोक जो म्हणला, वासुदेव परावेदा, वासुदेव वासुदेव परावेदा, वासुदेव परामख, वासुदेव परायोग, वासुदेव पराक्रिया. म्हणजे वासुदेव श्रीकृष्ण जे आहेत त्यांना कशाची मदत घेण्याची किंवा कोणत्याही गोष्टीसाठी कोणाची मदत घेण्याची त्यांना गरज नाही, तर ते स्वतः सर्व काही करण्यासाठी सक्षम आहेत. म्हणजे परा या कल्पनेचा अर्थ काय की बियॉन्ड अवर इमॅजिनेशन. आपण कल्पना करू शकत नाही की भगवंत काय करू शकतात. आता आपण या अगोदरच्या विवेचन सत्रामध्ये त्यांच्या विश्वरूप दर्शनाविषयी ऐकलं. विश्वरूपामध्ये काय नव्हतं का, सर्व काही जे आपल्याला माहिती असेल किंवा माहिती नसेल, अर्जुनाचा ज्या प्रकारचं त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे त्यातून तर आपल्याला ही कल्पना आलेलीच आहे की परा म्हणजे काय, वासुदेव परा. त्यांना कोणाच्याच स्त्रीची आणि कशाचीच गरज नाही, आणि आपल्या बियॉन्ड इमॅजिनेशन त्यांचं सगळं कार्य आहे. तर आपण आता असं म्हणतो की मोठ्यांची अनुकरण करायला पाहिजे, पण श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये असं आहे की श्रीकृष्णाचा अवतार जो आहे तो कसा आहे, अनुसरणीय आहे. आणि रामचंद्रांचा अवतार कसा आहे, अनुकरणीय आहे. तर अनुसरणीय म्हणजे काय आणि अनुकरणीय म्हणजे काय, की जर आपण श्रीकृष्ण जसे वागले तसं जर वागायला गेलो तर त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. पण त्यामधून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, ज्यावेळेस आपण गीतेचं अवलोकन करतो त्यावेळेस ते आपल्याला समजतं की गीतेतला प्रत्येक शब्द जो आहे तो आपल्याला काही ना काही जीवनाविषयी मार्गदर्शन करणार आहे.
श्रीकृष्णांचा हा जो अवतार आहे तो हा आनंद अवतार आहे. यामध्ये आपण ज्यावेळेस पहिले 9 स्कंद अभ्यासतो आणि 10व्या स्कंदात प्रवेश करतो तेव्हा तसं म्हणतात की आज आपण काय करणार आहोत, आता खूप आनंद लुटणार आहोत. आपली सगळी चिंता, समस्या सर्व सर्व जाणार आहे. मग दशम स्कंदच का बरं? दशम स्कंदामध्ये श्रीकृष्णाचं वर्णन आलं आहे, तर 9 स्कंदांचा अभ्यास आपण का करतोय? 9 स्कंद अभ्यासण्याची गरजच नाही ना. आपण डायरेक्ट 10व्या स्कंदामध्ये प्रवेश करू शकतो. पण ज्यावेळेस आपण शाळेत जातो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदाच आपल्याला 10वी मध्ये जाता येतं का? नाही जाता येत. मग आपल्याला काय करावं लागतं? केजी पासून सुरुवात करावी लागते. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड असं करत करत 9वीची परीक्षा पास झाल्यानंतर आपण 10वीत जाऊ शकतो. तसंच आहे की दशमस्कंदामध्ये जाण्यासाठी आणि त्या परमोच्च आनंद घेण्यासाठी, भगवंताच्या लीलांचा परमोच्च आनंद घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? हे 9 स्कंद सुद्धा अभ्यासावे लागणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाच्या 10व्या स्कंदामध्ये प्रवेश करता येणार आहे. आणि तिथे प्रवेश केल्यानंतर काय आहे? फक्त आनंद. आनंदाशिवाय त्या स्कंदामध्ये काहीच नाहीये. जीवनामध्ये जर आनंद हवा असेल तर दशमस्कंदाचं अवलोकन केलंच पाहिजे. श्री रामचंद्रांचा अवतार जो काय आहे तो धर्मप्रधान आहे आणि कपिल मुनी आणि दत्त अवतार काय आहेत? ज्ञानप्रधान अवतार आहेत. आपण सुरुवातीला एक श्लोक पाहिला, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. सच्चिदानंद भगवंत कसे आहेत? तर सच्चिदानंद आहेत. सच्चिदानंद म्हणजे काय? सत म्हणजे काय की कायम आणि नेहमीच सत्य आणि सत्यच फक्त असतं, ते सत. त्यामध्ये कुठल्याही वेळेस कसाही काहीच बदल ज्यामध्ये होत नाही, ते काय आहे? सत्य स्वरूपाचे काय आहेत? फक्त भगवंत आहेत. आता चित म्हणजे काय? चैतन्य. आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरातलं जर चैतन्य निघून गेलं तर आपल्या शरीराला काही किंमत आहे का? काहीच नाही. जे चैतन्य आहे त्याच्यामुळेच आपल्या शरीराला काय आहे? किंमत आहे. आपल्याला काय वाटतं की आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपल्याला किंमत आहे, आपल्याकडे मोठं घर आहे म्हणून आपल्याला किंमत आहे, आपल्याला सर्वजण विचारतात आपण मोठे आहोत म्हणून. पण जर ह्या शरीरातलं चैतन्य निघून गेलं तर आपल्याला काही किंमत असणार आहे का? नाही. तर मग चैतन्याचा एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. भगवंत आणि लक्ष्मी माता एकदा असे बसलेले असतात. विष्णूंचे पाय चेपत लक्ष्मी माता बसलेले असताना एक दिवसाचा प्रसंग असा घडला की लक्ष्मी माता म्हणे की मला सर्वांमध्ये जास्त मान आहे, मी आहे म्हणून सर्व आहे. गालातल्या गालात विष्णूंनी स्मितहास्य केलेलं आहे आणि ते म्हणाले की ठीक आहे म्हणे, आपण तुम्हाला सिद्ध करून दाखवू. मग त्याच वेळेस काय झालं की पृथ्वी तलावर एक यात्रा चाललेली होती. शवयात्रा म्हणजे स्मशानात प्रेत चाललेलं होतं. मग त्या प्रेत चाललेलं असताना लक्ष्मी मातेने काय केलं की खूप पैशांची अशी उधळण केली. उधळण केल्याबरोबर सर्व लोकांनी काय केलं? ते पैसे गोळा करण्यासाठी ते प्रेत खाली ठेवलं आणि सर्वजण पैसे गोळा करायला लागले. मग लक्ष्मी मातेंना खूप आनंद झाला आणि ते म्हणे, पहा म्हणे, तुम्हाला म्हणलं ना की सगळ्यापेक्षा जास्त किंमत कशाला आहे? मला आहे. मी आहे म्हणून हे जग चालतंय. ते म्हणे एक क्षणभर ते गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, पण देवी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली नाही म्हणे, ते प्रेत उठलंय का? त्यांनी पैसे गोळा केलेत का? म्हणजे चैतन्य असल्याशिवाय आयुष्यात आनंद आहे का? तर चैतन्य म्हणजे काय? सत चित. चित म्हणजे चैतन्य. चैतन्य जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे, या विचारांना किंमत आहे, या पैशांना किंमत आहे, लक्ष्मीला आहे. तर हे चैतन्य सुद्धा तितकं सतचित म्हणजे भगवंताचं रूप कसं आहे? चैतन्यमय आहे. आणि आनंद. आनंद तर काय जीवनामध्ये, आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे का? सुखाला दुःख आहे. आनंदाला आनंदाला एकच शब्द आहे. आनंद, परमोच्च आनंद, परमानंद, अत्युच्च आनंद. पण आनंदाला विरुद्धार्थी शब्द आपल्याकडे नाही, म्हणून आनंद हा आनंदच आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचा जो आनंद अवतार आहे तो म्हणजे कोणता आहे की गोकुळामध्ये ज्यांनी ज्या लीला केल्या, गोकुळ आणि वृंदावनामध्ये राहिले आणि त्यांनी ज्या लीला केल्या, तो त्यांच्या जीवनामधला काय होता? सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. सर्वांना त्यांनी आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि तो अवतारच होता कशासाठी? आनंदासाठी. आजही आपण काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या कोणत्याही कथा ऐकत नाही. काल्याच्या कीर्तनात काय असतात? गोकुळामध्ये ज्या लीला त्यांनी केल्या त्याबद्दलच आपण नेहमी विवेचन ऐकतो, जे काल्याच्या कीर्तनामध्ये असतं. आणि या आनंद लीलांमध्ये सर्वोच्च आणि परमोच्च स्थिती कोणती होती? रासलीला. एक काला भगवंतानी केला, तो कोणासाठी केला? गोपाळांसाठी केला. ज्यामध्ये काला केला त्यावेळेस काल्यामध्ये एकही गोपिका नव्हती.
आणि ज्यावेळेस रासलीला केली त्यावेळेस त्यामध्ये एकही गोपाळ नव्हता. म्हणजेच काला हा कोणासाठी होता? फक्त गोपांसाठी होता. आणि रासलीला ही कोणासाठी होती? गोपिकांसाठी होती. मग एक दिवसाचा प्रसंग असा घडलेला आहे की भगवंतांनी काय केलेलं आहे, सर्वांना थोडी काही काही गोपिकांना पूर्वकल्पना होती की आपल्याला आता भगवान श्रीकृष्ण काहीतरी फार मोठं हे देणार आहेत. मग एका रात्री योगमायेला भगवंतांनी काय केलेलं आहे? आज्ञा केलेली आणि काय सांगितलेलं आहे? श्री शुक उवाच भगवान आपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरंतु मनश्चक्रे योगमाया मुपाश्रितः. योगमायेला काय सांगितलेलं आहे? भगवंतांनी आज्ञा केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की रासलीलेसाठी वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी आज्ञा केलेली आहे. शरद पौर्णिमेची रात्र आहे, आकाशात पूर्ण चंद्र आहे, यमुनेच्या पाण्यावर चंद्रकिरणाची चांदी पसरलेली आहे, वृंदावन शांत आहे, गोकुळ झोपलेलं आहे आणि यमुनेच्या तीरावर त्याच वेळी कदंबाच्या झाडाखाली काय केलेले भगवंतांनी श्रीकृष्ण परमात्मा उभे आहेत आणि हातामध्ये मुरली आहे. आपण कल्पना करा की ते सगळं वातावरण डोळ्यासमोर आणा की कितकी सुंदर रात्र आहे शरद पौर्णिमेची. सगळीकडे असं सुंदरसं चांदणं पसरलेलं आहे. कदंबाच्या झाडाखाली भगवान परमात्मा श्रीकृष्णाने काय केलेले आहे? बासरी हातामध्ये घेतलेली आहे आणि सूर काढलेले आहेत. त्यामधून वेणू वाजवायला सुरुवात केलेली आहे. आता वेणूच का वाजवली? वेणू हे बासरी जी आहे भगवंताची मुरली, ते सुद्धा काही साधी सुधी नाहीये बरं. भगवंताची बासरी जी आहे ना, याविषयी सुद्धा अनेकांनी अनेक चिंतनं मांडलेली आहेत. तर बासरी मुरली होण्याचा मान काही सहजासहजी मिळालेला नाहीये. कृष्णाची मुरली हे रासलीलेतील सर्वात मोठा संदेश आहे की तो भगवंताचा आंतरिक आवाज आहे. बासरी ही आतून पोकळ आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण त्यातून सूर काढतात. ती भगवंताची काय आहे? पट्टराणी आहे. मग पट्टराणी होण्यासाठी आधी काय करावं लागतं? स्वतःला काय करावं लागतं? रिकामा करावं लागतं. पट्टराणी होणं काही साधी सुधी गोष्ट नाहीये. पट्टराणी होण्यासाठी आपल्याला संपूर्ण सर्व समर्पण करावं लागतं. त्यावेळेस आपल्याला पट्टराणी होता येतं. आणि मनातला मी रिकामा करावा लागतो. जितका मी मोठा होत जाईल तेवढा कृष्ण काय होतो? दूर होत जातो. आणि जेव्हा मन म्हणतं तेव्हा माझं काहीच नाहीये, जे काही आहे ते तुझं आहे, तुझ्यामुळे हे घडत आहे, त्यावेळेस काय होतं की भक्तीची सुरुवात होते. आणि भक्तीची परमोच्च अवस्था आणि भक्ती काय आहे, आणि तेच आपल्याला रासलीलेमध्ये पाहायचं आहे की गोपीभाव हा कसा होता. गोपीभाव हाच रासलीलेमधील प्रमुख अंग आहे. आणि तुकोबा सुद्धा म्हणतात वरिले सावाळे परब्रह्म. भगवंताची पत्नी होणं ही सर्वात मोठी अवस्था आहे. आणि भक्तिशास्त्रातील सुद्धा सर्वात मोठी अवस्था म्हणजे काय आहे? भगवंताची पत्नी होणं. आणि पत्नी होण्यासाठी काय पाहिजे? समर्पण पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती की संसारामध्ये समर्पण किती महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण जसं त्या श्लोक आहे, कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, तसे की कायेन वाचा, काया वाचा मनाने ज्यावेळेस आपण सगळं अर्पण करतो त्यावेळेस आपला संसार उभा राहतो. आणि त्यावेळेस काहीतरी आपल्याला हे वाटतं. तसंच भगवंताजवळ सुद्धा जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? काया वाचा मनाने आपण भगवंताजवळ गेलं पाहिजे. तर रासलीला म्हणजे केवळ गोपींसोबत केलेलं नृत्य नसून काय आहे? जीव आणि परमात्म्याच्या मिलनाची कथा आहे. अहंकार आणि समर्पणाची कथा आहे. विरह आणि प्रेमाची कथा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी पासून तू पर्यंत पोहोचण्याची जी कथा आहे ती काय आहे? रासलीला आहे. आणि असो भगवंतानी मुरली ओठाशी नेली आणि जो सूर निघाला आणि त्या सुरामुळे गोपी अशा काही सैरभैर झाल्या आणि अस्वस्थ झाल्या. आणि भागवतात असं प्रत्यक्ष वर्णन आलेलं आहे की त्या गोपी कोणी धार काढत होत्या, कोणी दूध काढत होत्या, कोणी घरकाम करत होत्या, कोणी पतीची सेवा करत होत्या, कोणी लेकरांना झोपवत होत्या दूध पाजवून. पण मुरलीचा आवाज ऐकला आणि हातातील कामे टाकून सर्वजणी धावत काय झालेल्या आहेत? यमुनेच्या तीराकडे निघालेल्या आहेत. आवाजाच्या दिशेने निघाल्या. एरवी कसे की यमुनेला पाणी आणायला जाताना माहित काय करायच्या सगळ्या जणी? जावा जावा, नंदा नंदा, बहिणी बहिणी सगळ्या एकमेकींना काय करायच्या? सोबत घेऊन जायच्या. आणि सोबत घेऊन गेल्यानंतर म्हणायचं चल ग आज पटकन चल, तू आवर मी आवर. पण आज काय झालं काय माहित नाही. कोणीही कोणाची वाट पाहिली नाही. तो आवाज ऐकला आणि अशा काही सैरभैर झाल्या. प्रत्येकाला वाटलं की भगवंतानी मला बोलवलंय. हा आवाज, हा मुरलीचा आवाज हा कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे. आणि प्रत्येक जणांनी काय केलेलं आहे की यमुनेच्या तीरी निघालेले आहेत.
प्रत्येकाला वाटत होते की हा हा जो आवाज आहे हा फक्त कोणासाठी आहे, माझ्यासाठी आहे. आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो की इतकं समर्पण असणाऱ्या आणि इतकं सगळं सोडून जाणाऱ्या भगवंतासाठी ह्या कोण होत्या? ह्या गोपींचा ह्याच्यामध्ये ह्या गोपी म्हणजे कोण आहे? हा प्रश्न आपल्या मनात येतोच. भगवंताचं पत्नी होण्याचं भाग्य ज्यांना लाभलेलं आहे, अशा गोपी कोण होत्या? तर ह्या गोपी साध्या-सुध्या नव्हत्या बरं का. तर ह्या गोपी कोण होत्या? वेदातील ऋचा होत्या, ऋषीरूपा होत्या, देवरूपा होत्या, साधनसिद्ध होत्या, स्वयंसिद्ध होत्या, नित्यसिद्ध होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या गोपी होत्या. आता यामध्ये सुद्धा गंमत अशी आहे, की कोणी सासवा होत्या, कोणी लेकी होत्या, कोणी सुना होत्या. मग सासवा कोण होत्या? ज्या ऋचा भक्तीपर ऋचा होत्या. भक्ती, ज्ञान, वैराग्य जे आपण म्हणतो, त्या भक्तीपर ऋचा ज्या होत्या, त्या सगळ्या सासवा झाल्या. ज्या ज्ञानपर ऋचा होत्या, त्या झाल्या लेकी. आणि ज्या कर्मपर ऋचा होत्या, त्या कोण झाल्या? सुना झाल्या. गंमत पहा की सासू ही कशी आहे, नेहमी स्वतंत्र आहे. सासूला कधीच कोणाशी म्हणजे परवानगी घ्यावी लागत नाही, कुठं बाहेर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. मग भक्ती कशी आहे? स्वतंत्र आहे. भक्तीला कुठल्याही प्रकारची कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. नामस्मरण करण्यासाठी आपल्या हातात वेळ असतो, आपण स्वतः करू शकतो आणि भक्ती ही कोणाच्याही अधीन नाहीये. ज्या ज्ञानपर ऋचा होत्या त्या लेकी होत्या. आपल्या घरात माहिती आहे आपल्याला लेकी कशा ज्ञानाच्या ज्या पुतळ्या असतात त्या काय असतात? आपल्या घरातल्या लेकी असतात. तर आणि सुनांना काय आहे की सुना नेहमीच परतंत्र आहेत. सुनांना कुठलाही अधिकार नाहीये. सुनांना प्रत्येक गोष्ट विचारून करावी लागते. जरी त्यांच्या हातात सगळा अधिकार असला, सगळं करत असला तरीही त्यांना विचारावं लागतं की मी हे करू का? मी ते करू का? आणि ते केल्यानंतर त्याच्यावरचा त्यांचा जो अधिकार आहे, त्यांनी जे काही कर्म केलं त्यावर त्यांचा अधिकार आहे का? म्हणजेच भगवंतांनी काय सांगितलेलं आहे? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. ह्या स्वरूपामधल्या कोणत्या होत्या? लेकी होत्या. त्या नेहमीच काय होत्या? परतंत्र होत्या. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या आणि ज्या ऋषीरूपा होत्या, त्यांची सुद्धा एक छोटीशी कथा आहे. तर त्या ऋषीरूपा ऋषीरूपा झालेल्या ज्या गोपी होत्या ना, तर त्यांना राम अवतारामध्ये एकदा रामावर त्यांना खूप असं हे झालं, की त्यांना वाटलं, की रामासोबत आपलं पत्नीसारखं नातं असलं पाहिजे, शृंगार करता आला पाहिजे. तर राम अवतारामध्ये भगवंत हे काय होते, की मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस त्यांना वचन दिलं होते, की ज्यावेळेस मी गोकुळामध्ये अवतार घेईल त्यावेळेस रासलीलेमध्ये तुम्हाला नक्की संधी मिळेल माझ्यासोबत रास करण्याची. अशा प्रकाराने ज्या ज्या लोकांनी किंवा ज्या ज्या गोपींनी या रासलीलेमध्ये भाग घेतलेला होता त्या अशा प्रकारच्या गोपी होत्या. आता रासलीलेमध्ये जे नृत्य झालं ते नृत्य पण एक विशिष्ट प्रकारचं होतं बरं का. त्याची रचना कशी होती पाहू आपण. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये याचं नाव आहे हल्लीसक नृत्य असं म्हणतात. त्याला भगवंतांनी 3 प्रकारांनी गोपींसोबत नृत्य केलेलं आहे. तर पहिला प्रकार काय होता? भगवान श्रीकृष्ण मध्यभागी होते. सभोवती गोपिका होत्या. प्रत्येकीला वाटत होते की भगवंत माझ्याकडेच पाहून नृत्य करत आहेत. आणि काय झालं की मध्यभागी श्रीकृष्ण उभे होते आणि बाकी सर्व गोपिका त्यांच्या भोवती गोल 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 फिरत होत्या. असंख्य गोपिका अशा गोल फेर धरून नाचत होत्या. नाचता नाचता असं प्रत्येकाला वाटत होते की भगवंत माझ्याकडेच बघत आहेत. मीच भगवंतासोबत नृत्य करत आहे. तर त्या इतक्या वेगाने त्या फिरत होत्या. त्या वेगामधून त्यांना असं वाटत होतं की प्रत्येक वेळेस भगवंत माझ्याकडे बघत आहेत. ज्यावेळेस भगवंतांनी काला केला त्यावेळेस पण असं झालं होतं की प्रत्येक गोपाळाला वाटत होते की भगवंत माझ्याकडेच पाहून हे प्रसाद देत आहेत. त्यावेळेस त्यांनी कशी रचना केलेली होती? कमलपुष्पासारखी रचना केली होती. आणि इथं त्यांनी रचना कशी केली की मध्यभागी श्रीकृष्ण, भोवताली सर्व गोपी. मग दुसऱ्या प्रकारामध्ये नंतर त्यांनी काय केलं की 2 गोपिका 1 कृष्ण, 2 गोपिका 1 कृष्ण, 2 गोपिका 1 कृष्ण असं करून नृत्य करू लागले. ह्याला सुद्धा काय म्हणतात? हल्लीसक नृत्य म्हणतात. आणि सर्वोच्च क्षण म्हणजे 1 गोपिका 1 भगवान, 1 गोपिका 1 भगवान, 1 गोपिका 1 भगवान. आणि असे नृत्य सुरू झाले आणि काय झाले की सर्व गोपिका आणि ह्यांचा जो परमोच्च मिलनाचा क्षण होता तो हाच होता. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, याप्रमाणे सर्व गोपिका आणि ते काय करायला लागले? एकत्र सर्वांना वाटायला लागले की कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे, माझ्यासोबतच आहे. गोपिकांना जी बासरी ऐकू आली आणि भावविभोर होऊन त्यांनी त्या ज्या ह्याच्यामध्ये आल्या, त्या आल्यानंतर मात्र श्रीकृष्णाने काय केलेलं आहे? तिथं आल्या
नृत्य सुरू करायचं. त्यांनी पाहिलं की सगळ्या जणी आलेल्या आहेत आपापल्या हातातले कामं सोडून. आणि कशा आल्या गोपिका आल्या कशा त्याचं पण वर्णन फार सुंदर आलेलं आहे. कोणी फक्त नाकातच घातलं, कोणी शृंगार केला, कोणी फक्त घागराच घातला, कोणी काजळ ओठाला लावलं आणि लाली जी होती ती काजळ म्हणून घातली आणि वेगवेगळ्या प्रकारे असं जसं जमेल तशा प्रकारचा जो शृंगार केलेला होता त्या प्रकारे त्या तिथं पोहोचल्या आणि पोहोचल्याबरोबर तिथं काय झालेलं आहे, भगवंतांनी त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे. काय म्हणालेत भगवान? स्वागतम ओ महाभागा प्रियं किम करवारिणीच व्रजस्थानामयम कच्चित भृतागमन कारणम. त्यांनी विचारलेले की तुम्ही आलात, तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे, पण तुम्हाला कळतंय का म्हणे की रात्र किती झालेली, अंधार पडलेला आहे आणि तुम्ही इकडं सगळ्या कशासाठी आलात? तुम्ही सगळ्या चांगल्या आहात ना, कुशल आहात ना? तुम्हाला कोणी सांगितलं इतक्या भीतीदायक रात्री इथे येण्यासाठी? तुम्ही कुणाची परवानगी घेऊन आलात? तुम्ही घरी विचारलं का? तुमच्या घरच्या घरी सर्वांना सांगून आलायत का? त्यावेळेस काय झालेलं आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही तुझी जी बासरी आणि वेणू ऐकली आणि त्या त्या नादामध्ये आम्ही इथे आलेलो आहोत म्हणे. तर त्यांनी सांगितलं की असं बरोबर नाहीये. तुमचं कर्तव्य, तुमचं धर्म जे पालन आहे ते तुम्ही करा आणि तुम्ही परत जा. परत जा म्हटल्यानंतर गोपिकांना हे काही म्हणणं आवडलं नाही. त्या म्हणे की का परत जाणार आम्ही? त्या खिन्न झाल्या. मग त्यावेळेस म्हणे की गोपींनी श्रीकृष्णांना एक दृष्टांत सांगितलं की म्हणे भगवंता, एक पतिव्रता स्त्री होती आणि तिचा रोज एक नेम होता की ती स्त्री आपल्या पतीचे चरण तीर्थ रोज घ्यायची. मग ते भगवंत म्हणाले की चांगलं व्रत आहे ना म्हणे, ते चांगलीच गोष्ट आहे. मग ते म्हणे एक वेळ अशी येते की पतीला बाहेर गावी जावं लागतं. मग त्यावेळेस ते विचारतात की आता मी काय करू? जर म्हणे सांगितलं की मातीचा पुतळा बनवा आणि मातीचा पुतळा बनवून त्याचं तीर्थ घ्या, त्याची सेवा करा असं सांगितलेलं भगवंतानी. मग ते म्हणे बरोबर आहे, अगदी बरोबर केलं. आणि त्याच वेळेस काय झालं, मग एक दिवस ती गोपिका ती सेवा करत असताना तिचा खरा पती आला. खरा पती आल्यानंतर त्यांनी काय केलं, आता प्रश्न पडला की खऱ्या पतीसाठी जाऊ का मातीच्या पतीची सेवा करू? तर भगवंतांनी उत्तर दिलं की साहजिकच आहे म्हणे की खऱ्या पतीकडे तिने गेलं पाहिजे. मग त्या गोपिका म्हणाल्या की मग आम्ही तेच केलेलं आहे की खरा पती आम्हाला कोण आहे त्याची आम्हाला काय झालेली आहे, साक्षात्कार झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही आता सगळं घरदार सर्व इथं आलेलो आहोत म्हणे. मग आता आम्हाला मातीच्या पुतळ्याची गरज काय आहे? मग श्रीकृष्णाला समजलेलं आहे की ह्या कोण आहेत, नित्यसिद्ध आहेत, ह्या काही साध्या सुध्या गोपी नाहीयेत. मग त्यांनी तिथं रासाची रचना केली आणि नृत्य करायला सुरुवात केली. सगळेजण रासलीलेमध्ये इतके रंगून गेले आणि प्रत्येकानं वाटायला लागलं की मीच फक्त रासलीलेचा अधिकारी आहे. प्रत्येक गोपिकेला वाटायला लागले की भगवंत हे माझे आहेत. त्यावेळेस रासलीलेसाठी कोण कोण आलेलं होतं? वैकुंठातून लक्ष्मी देवी आल्या होत्या, ब्रह्मलोकातून सरस्वती सावित्री देवी आल्या होत्या, कैलास पर्वतावरून पार्वती देवी पण आल्या होत्या. असं सर्वजण त्या नृत्यामध्ये सहभागी झाले आणि एक क्षण असा आला की सर्वजण त्यामध्ये रंगलेले असतानाच श्रीकृष्ण त्यामधून काय झालेले, गायब, निघून गेले, अंतर्धान पावले. हे पहा, कुठेही थोडं जरी भगवंतांना असं वाटलं की आपल्याला अहंकार झाला आहे, मीची भावना, मी जागृत झालेला आहे. आपण पहिल्यांदा मी प्रथमच सांगितलं की रासलीला काय आहे, मी पासून तू पर्यंतचा प्रवास. ज्या क्षणी भगवंताच्या मनात हे आलं की ह्या गोपिकांना काय झालेलं आहे, गर्व झालेला आहे आणि आता त्यांना असं वाटत आहे की मी आहे, माझ्यासोबतच भगवंत आहेत, की त्या क्षणी भगवंत काय झालेले आहेत, अंतर्धान पावले आणि एकदम सगळ्या जणी भानावर आल्या आणि पाहिलं तर भगवंत कुठंच दिसत नाहीयेत. त्यामध्ये ह्या सर्व रासलीलेमध्ये राधा राणी सुद्धा होत्या. राधेचा तर अधिकार फार मोठा होता. राधा ही कशी होती, राधेचं पण एक कथा छोटीशी अशी आहे की एकदा काय झालं म्हणे की भगवंत ज्यावेळेस द्वारकेला गेले आणि त्यानंतर ज्यावेळेस त्या दोघांची भेट झाली राधेची आणि श्रीकृष्णाची, तेव्हा श्रीकृष्णाने विचारलेले की म्हणे राधे, तुला माझी आठवण येते का ग? ती म्हणे नाही. श्रीकृष्ण म्हणे मला रोज तुझी आठवण येते. ते म्हणे हो का? म्हणे तुला माझी का नाही आठवण येत? मग ती पाठमोरी उभी होती. श्रीकृष्णाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला आपल्याकडे सामोरी केलं. पाहिलं तर ते स्वतःच तिथे दिसत होते. मग त्यांच्या लक्षात आलं की राधा म्हणाली की म्हणे मी तुमच्यापासून कधी दूर गेलेच नाही की ज्यासाठी मला तुमची आठवण करावी लागेल. मी आणि तुम्ही काय आहे, एकच आहेत. तर ही अशी मिलनाची कथा आहे त्यांच्या. तर राधा राणी पण ह्या सगळ्या रासलीलेमध्ये होत्या. मग सगळ्या गोपिकांना काय वाटायला लागलं की आम्हाला सोडून राधा राणी सोबत, राधा ही त्यांची प्रिय असल्यामुळे श्रीकृष्ण राधेसोबत गेले की काय,
असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग ज्या गोपी इतक्या सैरभैर झाल्या, तिथे जे सगळे पिंपळ वृक्ष होते, वटवृक्ष होते, अशोकाचे होते, नागकेशर होते त्या वनामध्ये, सर्वांना विचारायला लागल्या की तुम्ही परमात्म्यांना पाहिलंय का, तुम्ही पाहिलं का, तुम्ही पाहिलं का, तुम्ही पाहिलं का. आणि सगळ्यांना कोणालाच काही श्रीकृष्ण दिसत नव्हते. मग त्यांना वाटलं की राधेला घेऊन गेले म्हणून राधेला पाहिलं, तर ते इकडे तिकडे फिरताना राधा पण एका झाडाखाली रडताना दिसली. मग त्यामुळे तुम्ही पण गेला नाहीत का राधाराणी भगवंतासोबत. त्यामुळे नाही, मलाही भगवंतांनी टाकून दिलं. आणि मग सगळ्या जणी अशा रुदन करायला लागल्या. मग त्यावेळेस भगवंताशी एकरूप होणं म्हणजे काय, हे रुदन ही सुद्धा एक प्रकारचं अशा भगवंताशी आपण कशा प्रकारे एकरूप होऊ शकतो. मग त्या काय करायला लागल्या की लहानपणापासून भगवंत जे गोकुळामध्ये राहिले होते त्या आठवणी एकमेकांना सांगायला लागल्या. कोणी गोपी रांगायला लागली, कोणी गोपी त्यांनी शक्तासुराचा वध कसा केला, कालिया नागाचा वध कसा केला. म्हणजे सतत सतत आपण भगवंताच्या गुणालीलांचं वर्णन करत राहिलो तर आपल्यामध्ये काय होईल की भगवंताच्या जवळ जाण्याची आपल्यामध्ये शक्ती निर्माण होईल. मग त्याप्रमाणे गोपींनी सुद्धा काय केलेलं आहे की सगळ्या त्या लीला ज्या ज्या भगवंतांनी केल्या त्या सगळ्या आठवायला लागल्या. आठवता आठवता रडायला लागल्या, एकमेकींच्या गळ्या पडायला लागल्या. आणि मग त्यांना काहीच समजत, त्यांना फक्त एकच वाटत होते की मला आता श्रीकृष्ण पाहिजे, मला दुसरं काहीच नको, श्रीकृष्ण पाहिजे, श्रीकृष्ण पाहिजे. मग राधा राणी त्या सगळ्यांनी मिळून एक गीत गायलेलं आहे. त्या गीताचं नाव काय आहे, गोपीगीत. गोपीगीत हे कसं आहे, विरह गीत आहे. भगवंताचा विरह सुद्धा कसा असतो पहा, विरहात सुद्धा एक प्रकारचा आनंद आहे की तो आनंद त्यांनी मिळवला की भगवंताच्या जवळ जाता आलं त्यांना. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांनी भगवंताच्या लीलांचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि त्यांना आठवत राहिले, त्यांचं सतत 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 स्मरण करत राहिले. मग हे गोपीगीत काय आहे, तर आपण एक 2 श्लोक मी तुम्हाला गोपीगीताचे म्हणून दाखवते. 2-3 श्लोक, आपल्याला वेळेअभावी जास्त नाही होणार आहे. जयति तेऽधिकं जन्मना व्रज, श्रयत इंदिरा शश्वदत्र हि, दयितदृश्यतां दिक्षु तावका, स्त्वैधृतास्त्वमां त्वान्विचिन्विते, शरदुदाशये साधुजातस, सरसिजोदर श्रीमुषादृशा, सुरतनाथ ते शुल्कदासिका, वरद निघ्नतो नेह किं वदा, विषजलाशयाद्वालराक्षसात्, द्वर्षमारुताद्वैद्युतानुलात्, वृषमयाद्भयात् विश्वतो मुखात्, वृषभते वयं रक्षितामो. तर गोपी काय म्हणायला लागल्या, हे हृदयांचे स्वामी, आम्ही वेतन नाही घेणाऱ्या तुमच्या दासी आहोत. जलाशयातील सुंदर अशा कमळांच्या गाभाऱ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरवणाऱ्या नेत्रांनी आम्हाला घायाळ केलं आहे. नेत्रांनी मारणं हा वध नाही का. त्यानंतर हे पुरुषोत्तमा, यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू, अजगराच्या रूपाने खाणारा आघासूर, इंद्राने केलेला वर्षाव, तुफान विजा, दावानल, वत्सासूर, व्योमासूर इत्यादी भयापासून तुम्ही आमचे वारंवार रक्षण केले आहे. आणि आजच काय झालं की तुम्ही आम्हाला सोडून गेलात. आम्ही तुमच्या दासी आहोत, आपल्या आहोत, आम्हाला दर्शन देण्याची कृपा करा. व्रजजनार्तिहन वीरयोषितां, निजजन स्वयं ध्वंसन स्मित, भज सखे भवे किंकरी स्मनो, जलरुहाननं चारु दर्शयन. तुम्ही काय करा, आमच्यावर दर्शन देण्याची कृपा करा, असं त्यांना विनवायला लागलेले आहेत. सर्व गोपी भाव विभोर झालेले आहेत. प्रत्येकानं वाटायला लागले की आता श्रीकृष्णाची आमची भेट झाली पाहिजे. अजून एक सुंदर श्लोक आहे, मधुरया गिरा वल्गुवाक्यया, बुध मनोज्ञया पुष्करे क्षण, विधी करी रिमा वीरमुह्यती, रथरसीधुना प्याययस्वना. हे कमल नयना, सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त, विद्वानांनाही मोह होणाऱ्या तुमच्या गोड वाणीने ह्या दासी मोहित होत आहेत. हे वीरा, आपल्या अधरामृताने आम्हाला तृप्त करा. आता हे अधरामृत म्हणजे काय, तर गोपींनी अधरामृताची मागणी केली आहे. भागवतातील ही कशी समाधी भाषा आहे, लौकिक भाषा नाही. अधरामृताचा विशिष्ट अर्थ आहे. पृथ्वीला धरा म्हणतात कारण ती सगळ्यांना धारण करते आणि पोषण करते. पृथ्वीचे अमृत हे काय आहे, धरामृत
आहे, जे या पृथ्वीचे नाही असे अधरामृत आहे. अधरामृताचा अर्थ झाला प्रेमामृत, ज्ञानामृत. आपल्याकडं ज्ञानोत्तर भक्तीला पण खूप महत्व आहे. भक्ती तर खूप महत्वाची आहेच आहे, पण ज्ञानोत्तर भक्ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. उद्धवाची पण एक कथा आपल्याला या ठिकाणी मला छोटीशी आठवतीये, की उद्धवाला ज्ञान होतं, पण त्यांना काय माहित नव्हतं, प्रेम कसं करावं हे माहित नव्हतं, भक्ती कशी करावी माहित नव्हती. तर एकदा काय केलेलं भगवंतानी, ज्यावेळेस गोकुळ सोडून ते ह्याला गेले मथुरेला, त्यावेळेस एकदा त्यांना सर्व गोपिकांची खूप गोपाळांची आठवण यायला लागली. म्हणून त्यांना सांगितलं की उद्धवाला, तुम्ही काय करा म्हणे, एकदा व्रजामध्ये जा आणि मी खुशाल आहे असं सर्वांना सांगा. त्याप्रमाणे उद्धव एकदा वृंदावनात आले आणि त्यांनी पाहिलं की इथं कोणीही ज्ञानाच्यासाठी असुचलेले नव्हते. सगळ्यांना श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण, फक्त कृष्ण, काना काना. तर ते म्हणे हे काय आहे. मग गोपिकांनी त्यांना शिकवलं की सगुण भक्ती ही काय आहे. त्यांना निर्गुण आणि ज्ञान खूप होतं, पण त्यांना सगुण भक्तीचा अनुभव नव्हता, आणि तो अनुभव गोपिकांनी त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. तर अशी ही गोपिकांची कशी होती, सगुण भक्ती होती. त्या ज्या अमृताचा कधीच नाश होत नाही असं ते कोणतं होतं, ज्ञानामृत, प्रेमामृत जे होतं. मग ते परत काय करायला लागल्या, परत विनवायला लागल्या, हे नाथा म्हणे, हे प्रभू आम्हाला त्या ज्ञानामृताचे दान करा, की जे प्राप्त झाल्यावर ईश्वरापासून आपणापासून पृथकतेचा द्वैताचा भावच शिल्लक राहणार नाही, असे ज्ञान द्या की आपणापासून आमचा कधीच वियोग होणार नाही. हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र भगवंतांना वाटलेलं की आता गोपिका खूपच म्हणजे विरह झालेला आहे त्यांना, आणि आता आपण तिथं प्रगट झालं पाहिजे असं त्यांनी विचार करून काय झालेलं आहे, असं हे 19 श्लोकांचं गोपीगीत ह्यांनी गोपिकांनी गायलेलं आहे. आणि त्यानंतर तिथं श्री शुकवाच इति गौप्य प्रगायन्त्य प्रपत्यांष्ट चित्रधा रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. मग शुकाचार्य म्हणतात की परीक्षिता, अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गाणाऱ्या आणि विलाप करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेने मोठमोठ्याने रडू लागल्या. सुस्वर, कशा रडत होत्या त्या, रुरुद सुस्वर, स्वरामध्ये त्या करत होत्या, काय करत होत्या, रुदन करत होत्या. भगवंतासाठी रुदन, भगवंताचा विरह त्यांना झालेला होता. तर मग त्याच वेळेस काय झालेलं आहे, तासामा विरभुरष्टौरी स्मयमान मुखांबुजा पीतांबरधरस्त्रग्वी साक्षात मन्मथ मन्मथा. आणि त्या क्षणीच इथं भगवंताचं स्वरूप काय झालेलं आहे, पुन्हा ते प्रगट झालेले आहेत. प्रगट झाल्याबरोबर सर्वांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो इतका विलक्षण आणि अलौकिक होता की सगळ्यांना वाटायला लागलं की आपले प्रियतम काय झालेले आहेत, आता परत झालेले आहेत. आणि मग सर्वांचे डोळे असे आनंदाने वाहायला लागले. सगळ्यांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू यायला लागले, आनंदाने प्रफुल्लित झाले. अचेतन प्राण्यांमध्ये प्राण्यांचा संचार होताच, ते उठावेत त्याप्रमाणे सर्वजणी काय झाल्या, उठून उभ्या राहिल्या. आणि जे काही आपल्या जशा प्रकारचा शृंगार त्या करून आलेल्या होत्या, त्या सगळ्या परत सावरून काय झाल्या, उभ्या राहिल्या. आणि डोळ्यांच्या पापण्यांना मिटता त्या श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहू लागल्या. त्यांची किती योग्यता होती की भगवंताच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्यापर्यंत पाहू शकत होत्या त्या. परमात्म्याची भेट झाल्यानंतर ज्याप्रमाणे मनुष्य संसारातून मुक्त होतो, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या दर्शनाने सर्व गोपींना काय झालेला आहे, परमानंद झाला. आणि विरहामुळे प्राप्त झालेले दुःख पण त्या विसरल्या. आणि त्याप्रमाणे सर्व शक्तींनी युक्त नारायण अधिक शोभाने, अधिक सुंदर, विरह व्यथेतून मुक्त झालेल्या गोपींमध्ये श्रीकृष्ण काय झाले, इतके सुंदर शोभून दिसत होते. तर गोपी काय म्हणाल्या परत तिथं भगवंतांना, की म्हणे काही लोक प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात, काही लोक प्रेम न करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करतात, आणि काही जण तर ह्या दोघांवर प्रेम करत नाहीत, याविषयी आम्हाला समजून सांगा, असं भगवंतांना त्यांनी विनंती केलेली. त्यावेळेस भगवंत म्हणाले, हे सख्यांनो, प्रेम करणाऱ्यावर प्रेम करणारे स्वार्थी असतात, प्रेम न करणाऱ्यांवर जे लोक प्रेम करतात ते सज्जन असतात, जे कोणावरच प्रेम करत नाहीत ते आपल्याच स्वरूपात रमणारे असतात, आणि ते लोक धन्य आहेत म्हणे. भगवान म्हणाले, गोपीनो, तुम्ही माझ्यासाठी लोकमर्यादा, वेदोपदेश आणि नातलगही सोडले आहेत. मी पण प्रत्यक्ष म्हणे अप्रत्यक्ष म्हणे तुमच्यावर प्रेम करतच लपलो होतो, माझंही तुमच्यावर प्रेम आहे. हे सांगितल्यानंतर योगेश्वर भगवान पुन्हा काय झालेले, त्या ठिकाणी जे नृत्य चालू होतं, हल्लीसक नृत्य, त्यामध्ये पुन्हा मध्यभागी गोपाळ सर्व गोपींनी फेर धरला, आणि इतक्या वेगाने त्या नाचायला लागल्या की इतक्या आनंदाने भावविभोर झाल्या त्या.
त्यानंतर पुन्हा 2 गोपी, 1 श्रीकृष्ण, 2 गोपी, 1 श्रीकृष्ण. पुन्हा एकदा त्यांनी त्या प्रकारचा एक हे झाला. आणि तिसऱ्या प्रकारात परत प्रत्येक गोपीसोबत श्रीकृष्णाने काय केलेली? रासलीला केलेली. आणि सगळ्यांचा नाद तिथे इतका छान घुमत होता. सगळ्या गोपी इतक्या आनंदाने नाचत होत्या. आणि मग श्रीकृष्णाने ठरवलं की म्हणे प्रत्येक गोपीचे घुंगट काढून त्यांचा चेहरा पाहावा. श्रीकृष्णाने सर्व गोपींना काय केलं? एका ओळीत उभे केलं आणि सर्वांनी पाहिले की त्याची एक गंमत आहे की त्यामध्ये रासलीलेमध्ये स्वतः महादेव पण तिथे आलेले होते. आणि श्रीकृष्णांना ही गोष्ट कळली होती, म्हणून त्यांनी काय केलं की सगळ्या गोपिकांना उभं केलं. आणि मग भगवान हे महादेव जे होते ते शेवटी उभे राहिले. आणि मग शेवटच्या गोपीकडे ते गेले आणि त्यांनी त्यांचं काय केलेलं आहे? घुंगट उघडलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी महादेवांना ओळखलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना तेव्हापासून काय म्हणतात? गोपेश्वर. गोपेश्वर भगवान की जय. या दिवसापासून भगवान महादेवांना सुद्धा काय नाव पडलेलं आहे? गोपेश्वर असं नाव पडलेलं आहे. आता ही रासलीला तर आपण पाहिली. रासलीलेचं थोडं बहुत माझ्या पद्धतीने मला जमलं तसं विवेचन केलं. पण आता आध्यात्मिक जे काही आहे की रासलीला आणि आपला संसार यांचा काय संबंध आहे? रासलीला आपल्या जीवनात कुठे आहे? तर ती वृंदावनात नाही, तर ती आपल्या घरातही होऊ शकते. जेव्हा आई लेकराला प्रेमाने वाढवते तो कृष्ण भाव आहे. वडील जेव्हा कुटुंबासाठी कष्ट करतात तो पण कृष्ण भाव आहे. शेतकरी जेव्हा मातीवर विश्वास ठेवून बी पेरतो तो पण कृष्ण भाव आहे. माणूस दुसऱ्याच्या दुःखात उभा राहतो तो पण एक कृष्ण भाव आहे. कोणी आपल्यावर अन्याय केला तरी आपण क्षमा करतो तो पण कृष्ण भाव आहे. कारण भक्ती ही केवळ मंदिरात जाणं नाही, तर भक्ती ही काय आहे? संसारात राहून पण करता येते. रासलीला आपल्याला काय सांगते? तर रासलीला आपल्याला सांगते की संसार सोडू नका, संसारात कृष्ण आणा. काम करा पण कृष्ण स्मरणाने करा. व्यवहार करा प्रामाणिकपणाने करा. पैसा कमवा त्याचा अहंकार करू नका. यश मिळवा पण श्रेय भगवंताला द्या. मी केलं मी केलं मी केलं माझं 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 असं करू नका. ज्या दिवशी तुम्ही मीपणा सोडाल त्या दिवशी मी पासून तू पर्यंतचा प्रवास सुरू होईल आणि आपण भगवंताच्या जास्त जवळ जाऊ. अपयश आलं तरीही ते श्रेय भगवंताला द्या. एक छोटीशी कथा आहे मला इथे आठवली. एक म्हातारी होती म्हणे आणि प्रत्येक गोष्ट ती काय करायची की श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणायची. आता पहा इतके भगवंताचे अवतार आहेत पण आपण प्रत्येक गोष्ट काय करतो? श्रीकृष्णार्पणमस्तु. मग ती म्हातारी सुद्धा जी होती, ज्या काही आजी होत्या त्या काय करायच्या की उठता बसता श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु. काही केलं, पाणी पिलं श्रीकृष्णार्पणमस्तु, जेवण केलं श्रीकृष्णार्पणमस्तु, कीर्तन ऐकलं श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण करायची. मग त्या मंदिरामध्ये एक कीर्तनकार होते. ते चातुर्मास चालू होता आपलं, जसं विवेचन सत्र सुरू आहे. तर विवेचन सत्रामध्ये आजीबाई गेल्या. सारखं श्रीकृष्णार्पणमस्तु. काही झालं की बोला गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणलं की श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रत्येक तिच्या तोंडामध्ये सतत एकच होतं की श्रीकृष्णार्पणमस्तु. त्याप्रमाणे तिने काय केलेलं? प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णाला अर्पण केली. त्याच वेळेस विमान आलं. विमान आल्यानंतर कीर्तनकारांना काय वाटलं की बाबा आपण इतकं सुंदर सुंदर कीर्तन करतोय, इतके छान छान विवेचन देतोय, विमान नक्कीच कोणासाठी आलेलं आहे? आपल्यासाठी आलंय. आणि जे पार्षद आले होते विमानातले ते आजीबाईकडे गेले आणि आजीबाईंना घेऊन चालले. तेव्हा तिच्या मनात काय? श्रीकृष्णार्पणमस्तु. मग अशा तऱ्हेने प्रत्येक कृती जी आहे आपल्या जीवनातली, जर आपल्यालाही विमान यायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? प्रत्येक गोष्ट आपल्याला श्रीकृष्णांना काय केली पाहिजे? अर्पण. मग ते सुख असो, दुःख असो, आनंद असो, जे काही असेल ते आजपासून आपण ठरवून टाकू की प्रत्येक गोष्ट काय आहे? श्रीकृष्णार्पणमस्तु. जी करायची आहे ती कोणासाठी करायची आहे? भगवंतासाठी करायची आहे. चांगलं झालं तरीही म्हणा कृष्णा तुझी इच्छा, वाईट झालं तरीही म्हणा श्रीकृष्णा तुझी इच्छा. कारण देव आपल्याला काय पाहिजे ते देत नाही, तर आपल्यासाठी काय चांगलं आहे ते देव देत असतो. हा विश्वास गीतेत सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. अनन्यास चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते. तर योगक्षेम करणारा कोण आहे? तो भगवंत आहे. मग आपण कोण आहे चिंता करणारे? पण आपल्याला उगीच वाटते की आपण आज हे नाही केलं तर असं होईल तसं होईल तसं होईल. काही होत नाही. जी आहे ते सर्व काय आहे? आपलं शरीर, आपलं मन, आपलं तन, आपलं हे आपण सगळं काय करायला पाहिजे? भगवंताच्या चरणी अर्पण केलं पाहिजे.
आता मुरलीचा सुद्धा तसंच आहे. आपल्या आयुष्यात कृष्णाची मुरली आपल्या आयुष्यात वाजतेय का? नक्कीच वाजते, पण तो आवाज आपल्याला ऐकू येतो का? कृष्णाची मुरली थांबलेली नाही, ती आजही वाजत आहे. कधी संतांच्या शब्दातून वाजते, कधी आईच्या प्रेमातून वाजते, कधी गुरुच्या उपदेशातून, कधी एखाद्या संकटातून, कधी अंतर्मनाच्या आवाजातून. भगवंत आपल्याला एवढं सतत बोलवत असतो. फक्त फक्त प्रश्न एवढाच आहे, की आपण तो आवाज ऐकतो का? आपण इतके आपल्या प्रपंचामध्ये व्यस्त झालेलो आहोत, की आपण भगवंताचा आवाज ऐकण्याचे आपल्याला वेळच नाही. तर त्यासाठी काय करा, आपल्या संसाराचा आवाज एवढा मोठा करू नका, की ज्यामध्ये आपल्याला कृष्णाची मुरली ऐकू येणार नाही. थोडं मन शांत करा, थोडं नामस्मरण करा, थोडा अहंकार बाजूला ठेवा आणि मग पहा, की आपल्याला ती मुरली नक्कीच ऐकू येणार आणि आपण सुद्धा कधीतरी रासलीलेचे कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये अधिकारी होऊ सांगता येणार नाही. ज्या ज्या जन्मामध्ये आपल्या कर्माचा नाश होईल आणि सर्व आपण भगवंताला अर्पण करू, त्या जन्मामध्ये कदाचित आपणही त्या गोपिकांमध्ये असू, असा आपल्या मनात जर विचार केला तर तो किती आनंदाचा क्षण असेल, हाही आपण विचार करूया. आता थोडक्यात शेवटचा संदेश मी असं सांगते, की रासलीलेचा सार जर एका वाक्यात सांगायचा असेल, तर जिथे मी संपतो, तिथे कृष्ण सुरू होतो आणि जोपर्यंत आपण म्हणतो मी करतो, तोपर्यंत आपण संसारात आहोत आणि जेव्हा म्हणतो कृष्ण करवून घेतो, तेव्हा आपण भक्तीमध्ये प्रवेश करतो. आणि त्या क्षणी काय होणार आहे, की मी पासून तू पर्यंत प्रवास सुरू होणार आहे आणि कृष्ण आपल्या जीवनामध्ये अवतरणार आहे आणि आपणही कधीतरी गोपी भावाला प्राप्त होऊ, असं मला वाटतंय. तर वेळेच्या अभावी आणि वेळेच्या बंधनानुसार आपण आता आज इथं माझ्या वाणीला मी विराम देते. आज मला ह्या समूहामध्ये माझे विचार व्यक्त करण्याची अजून थोडेसे मज- चुटकुले असतील तर सांगू शकता ते, काही प्रॉब्लेम नाही. अजून 15 मिनिटे तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर करत आहात, खूप छान सांगत आहात. हा, चालेल चालेल. थोडं अजून सांगू का? हो, हरकत नाही, हरकत नाही. आता हा कर्माचा नाश कसा होतो त्याची पण एक छोटीशी कथा आहे. ताई म्हणाल्या म्हणून मला आठवती, इथे मी सांगते. तर कर्माचा नाश ज्यावेळेस रासलीलेमध्ये ज्यावेळेस सर्वांनी रासलीला म्हणजे गोपिका ज्यावेळेस निघाल्या, एक दिवसाचा असा प्रसंग घडला, की भगवंतानी एखादी गोष्ट ठरवली आणि आपण जर प्रत्येक गोष्ट कृष्णार्पण म्हणत राहिलो, तर ती कशी घडू शकते, ते एक सांगते थोडक्यामध्ये मी तुम्हाला. एक दिवस काय झालं, की जे दही, दूध, लोणी, आता आपण बघितले, की सासू, सून आणि लेकी ह्यांचा एक छोटासा चुटकुला आहे. तर एक दिवस काय झाले, की सुनेनी सगळे दुधाचे भांडे वगैरे सगळे झाकून ठेवले. व्यवस्थित फडताळात ठेवले. तिने तिच्या परीने सगळं काम व्यवस्थित केलं होतं. पण झाली काय गंमत, त्या दिवशी श्रीकृष्णाने ठरवलंच होतं, की तिच्याही कर्माचा नाश करायचा. त्या दिवशी रात्री श्रीकृष्ण तिथे गेले. सगळे झोपलेले असताना सर्व भांडी जी होती ते सगळे काय केले, सगळे दुधाने तिची पालथी घातली. मग आता हे सासूला सांगितलं, की सासू ओरडणार. मग काय करायचं? मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं, तिने नंदेला सांगितलं, की म्हणे ताई असं असं झालं हो म्हणे, आता आपण काय करायचं? मग ती म्हणे थांब वहिनी म्हणे, आज आपण काय करूया, आईला सांगूच नको ते, मी आज करते म्हणे. आपण दोघे मिळून काय करू, की हे सगळे दूध वगैरे जे आहे ते छान पालथे घालून ठेवू, म्हणजे आपण छान झाकून ठेवू. मग दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने तिला त्या लेकीच्या कर्माचा नाश करायचाच होता. ते सगळे पालथे झाले. तिसऱ्या दिवशी काय झालं, सासूबाईंना शेवटी सांगावंच लागलं, की आता काय करायचं. मग सासूबाईंना सांगितलं. मग सासूबाई म्हणे तुम्हाला दोघींना अकला नाहीत म्हणे, एक काम करू म्हणे, की आज मी करते म्हणे हे सगळं काम, हे जे दूध दूध तूप झाकायचं जे आहे ते मी करते म्हणे. मग त्या दिवशी काय केलं, सासूबाईंनी छान फडताळामध्ये सगळे दुधाचे तुपाचे भांडे सगळे झाकून ठेवले. फडताळाला कुलूप लावलं, किल्ली आपल्या कमरेला ठेवली आणि म्हणे आता काय हिंमत आहे म्हणे त्या कृष्णाची येऊन माझं काही हे करण्याची. आले भगवंताच्या मनात, येथे कोणाचे चाले ना, कोणाचं चालणार आहे. त्या दिवशी तेच घडलं. म्हणजे भगवंतानी जर एखादी गोष्ट ठरवली तर, आणि ह्या सगळ्या कर्माचा नाश झाल्यानंतर ह्या सर्व गोपिका कुठे जाण्याच्या पात्रतेच्या झाल्या, रासलीलेमध्ये त्यांना प्रवेश मिळालेला आहे. तर आपल्या कर्माचा नाश करण्यासाठी आपण विचार करू, की आपल्याला काय काय करावं लागणार आहे. आपण कर्माच्या नाशापर्यंत कधी पोहोचणार आहोत का? कारण नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत, गीतेमध्ये सांगितलेलं आहे, की एक क्षणही माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्या सुद्धा आपण काय केलं पाहिजे, की जास्तीत जास्त कर्माचा विचार न, कर्म तर करत राहायचंय,
पण ते कोणाला अर्पण करायचंय? श्रीकृष्णांना अर्पण करायचंय. अजून एक कथा आहे कर्माच्या बाबतीमधली, जगन्नाथपुरीची आहे ती. जगन्नाथपुरीला म्हणा एक तुलसीदास नावाचे भक्त राहत होते. तर ते खूप आजारी पडले. आजारी पडल्यानंतर भगवंत, आता हे असं पण आहे की प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं. इथं गोपिका ह्या गोपी भावाला ज्या प्राप्त झालेल्या गोपिका होत्या त्यांचं कर्म फार वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणून ते भगवंतांनी काय केलं, संपूर्ण संपवलं आणि मग त्यांना रासक्रीडेचे अधिकारी बनवलं. पण तुलसीदास नावाचे जे भक्त होते त्यांना ते काय म्हणे, आजारी पडले. आजारी पडल्यानंतर भगवंत रोज त्यांची येऊन सेवा करायचे. सेवा करता करता एक दिवस तुलसीदासाच्या मनात आलं की हे रोज माझ्या येऊन सेवा करतात, म्हणजे तुम्ही तर भगवंत आहात, तुम्ही माझ्या कर्माचा नाश नाही, माझं प्रारब्ध तुम्ही संपवू शकत नाही का? त्यामुळे प्रारब्ध भोग संपवणं माझ्या हातात नाही. म्हणजे प्रारब्ध तर प्रत्येकाला आपापलं काय करावं लागतं, भोगूनच संपवावं लागतं. तिथं कुठल्याही प्रकारचं हे होऊ शकत नाही. पण ते म्हणे अहम भक्त पराधीना. अहम भक्त पराधीना ते म्हणे की मी एक करू शकतो म्हणे, तुझे जे भोग आहेत अजून 15 दिवस तुझे हे प्रारब्ध भोग शिल्लक आहेत, तर ते भोग मी भोगू शकतो आणि तुला मुक्त करतो. मग भक्ताची इच्छा भगवंत कधीच टाळत नाहीत. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, तुलसीदासाचे भोग संपवले आणि स्वतःकडे ते 15 दिवसाचे प्रारब्ध भोग त्यांनी घेतलेले. आणि आजही जगन्नाथपुरीमध्ये असं सांगितलं जातं की 15 दिवस रथयात्रेच्या पूर्वी भगवंत आजारी पडतात. त्यांना इतकं छान पद्धतीने वेगवेगळे काढे दिले जातात, वेगवेगळे गोधड्या पांघरू घालतात, त्यांचं इतकं भक्तगण सेवा करतात. तर ही सगळी कुणाची आठवण आहे, त्या तुलसीदासांची आठवण आहे. तर अशा छोट्या छोट्या कथा आहेत, भागवतामध्ये आलेल्या आहेत, वेगवेगळे आहेत की जेणेकरून आपण काय भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तर आज जी मला संधी दिली त्याबद्दल मी काय करते, आपल्या सर्वांचे आभार मानते आणि माझ्या वाणीला इथे मी विराम देते. आणि आपल्या जीवनात आपण रासलीला कशी आणू शकतो याचा आपण सर्वजण विचार करू. आणि इथे मी आज माझं थांबवते. खूप गोपाल कृष्ण भगवान की जय. खूप खूप छान ताई, खूप छान सांगितलं रासलीला. छान वाटलं अगदी. हम्म, अजून छान कोणाला? झालं, छान. धन्यवाद. माझा आज पहिलाच प्रसंग होता आपल्या सगळ्यांसोबत, पण अरे मलाही छान वाटलं. वा. बोलायचंय अजून कोणाला? खूप छान हा ताई, विषय पण छान, धन्यवाद माहिती धन्यवाद. पण छान केली विषयाची. खूप छान, हलकं हलकं असं मस्त वाटत ते गोपिका आणि खूप अगदी सुंदर. कृष्ण. कारण अं, नेहमी नेहमी असं सगळं ते गीतेतलं ज्ञान असतं आणि आज हा पूर्ण वेगळा टॉपिक. खूप छान वाटतात, खूपच हो, वेगळा विषय होता थोडा. हा. आणि छान रमायला झालं त्याच्यामध्ये. आज पौर्णिमा आहे हम्म. आणि आणि भगवंताच्या जवळ जाण्याचं आहे ना हे सगळं, जो भाग आहे अगदी तो. अगदी अगदी हम्म. म्हणजे रासलीला असं अनुभवणार आपण आले. काही की संसारात राहून आपल्याकडनं काहीतरी चुका होतात, काहीतरी होतं, मग हम्म. ते कसं अलर्ट राहावं, प्रत्येक वेळी नीट राहावं, वागावं. ते इथं हम्म. ते सगळं बिनधास्त असं छान, आपण आणि भगवान हे एकत्र असं छान वाटतं. हम्म. हो ना, रासलीलेचं तेच महत्व आहे सगळ्यात. खूप खूप छान धन्यवाद. अगदी. परत एकदा तुमचं हॅलो. अभिनंदन आणि छान धन्यवाद. खूप सुंदर सांगितलं. आम्हाला अगदी रासलीला जवळून पाहता आली. कृष्णाच्या हो. लीला पण धन्यवाद. आम्हाला दिसल्या. आपण त्यात आहेच असं वाटलं. बरोबर. हो. हॅलो हॅलो. हा, हम्म. बोला हा ताई. ताई. हा, मी सुनीता पाठक बोलते, संभाजीनगरहून. हा, बोला ताई. हा, बोला ना. खूप खूप छान वाटलं. आज संस्कृत दिन आहे, त्याच्यामुळे संस्कृत दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. संस्कृत दिनानिमित्त काहीतरी संस्कृत श्लोक कानावर पडले, त्याचा आनंद खूप होतोय. आणि आतापर्यंत रासलीला इतकं छान, अगदी बेस मध्ये जाऊन कोणी समजून सांगू शकत नव्हतं, म्हणजे मी ऐकलं नव्हतं. इतकं हम्म. छान तुम्ही सांगितलं आज रासलीलेचं किवस्त्रे बस. धन्यवाद म्हणजे ताई. त्याच्याबद्दल जो काही एक भाव निर्माण झाला, म्हणजे म्हणजे का ते हार्ट ऑफ द भागवत असं म्हणतात, ते आता आज कळालं खरं म्हणजे, की हा हम्म. सगळा आनंद अवतार जो आहे हा त्याच्यामध्ये प्रतीत होतोय. फारच छान. मला तुमचा फोन नंबर आणि हे मिळेल का? हो ताई, नक्की पाठवेल मी, ग्रुपवर आणि शेअर तुम्ही करते. भागवत असं घरोघरी जाऊन भागवत करता का? हो हो, करते. घरोघरी म्हणजे पण 7 करते दिवसाचं? आणि मंदिरामध्ये पण केले, नैमिषारण्यात केलं. अरे वा,
मग मला कधी तुमचं असेल कधी तर मला प्लीज सांगा, मी जमलं तर अटेंड हो करेन. हो, नक्की सांगेल, नक्की देईन. एवढ्यात आहे का इथे संभाजीनगरला कुठे? संभाजीनगरमध्ये आहे, पण दिवाळी झाल्यावर आहे आता. तेव्हा मला कळवाल का मग प्लीज? हो हो, नक्की कळवते मी. कारण आता सध्या तर आपल्याला वेळही नसतो, श्रावणात हो, किंवा हो. अश्विनात आपल्याला वेळ हा, नसतो, तेच त्यामुळे भाद्रपदात. नोव्हेंबर मध्ये होईल, आता नोव्हेंबर मध्ये आहे. मी मग कळवेन मला तुम्हाला त्यावेळेस. हो हो. माझा फोन नंबर तुम्हाला ग्रुपवर सांगू? तुम्ही शेअर करून ठेवा ना, पाठक तेवढं. मी पण माझा नंबर टाकते तिथे, चालेल केतकी चालेल. देशपांडे. हो चालेल, हम्म. मी लगेच हे करते माझं हो हो, चालेल चालेल, ते नंबर नक्की मी कळवेन. पाठवते तुम्हाला. हो, आपल्या हो खूप हो. ग्रुपवर छान आहे वाटलं ताई. पण मला आज. हा, आपल्या ग्रुपवर आहेत ताई. नाही तर मग तुम्हाला नंतर हवा असेल तर हो चॅटवर, हा, त्यांनी पाठवला आहे बघा, शेअर केलं. नाही, हा चुकलाय, हो थांबा, हो. चुकलाय हा. आपल्या बरं, हा ग्रुपवर चुकलाय मग. पाठवा ते. हा, ग्रुपवर हा पाठवा म्हणजे चुकलाय. मग. ग्रुपवर पाठवा. हा तर मीटिंग संपली की जाईल ओके ना तो. ओके. हा हा, हा, ग्रुपवर हा, शेअर करा, मग मी पण ग्रुपवर टाकते माझं डिटेल्स. ठीक आहे, चालेल. चुकलाय, मी ग्रुपवर पाठवते. चालेल. हो हो, चालेल छान चालेल. वाटलं मला. हो. चालेल, धन्यवाद सर्वांचे परत एकदा. चालेल, थांबायचं आपण इथे आज. हो आज हो सर्वांनी हो ऍक्च्युली रक्षाबंधनाचा थोडं त्याच्यामधूनही वेळ काढला विवेचनासाठी. सगळ्यांचे आभार परत एकदा, आणि सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण इथे थांबूयात आता. शेवटची धन्यवाद ताई. प्रार्थना कोण धन्यवाद. घेईल? धन्यवाद. शेवटची प्रार्थना धन्यवाद. जय श्री कृष्ण. शिव का ताई? हो का ताई? योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. उद्या याच जय वेळेला 3 कृष्ण. वाजता आपल्याकडे अजून एक विवेचन सत्र होणार आहे. त्याचा विषय ग्रुपवर टाकलेलाच आहे मी. तर उद्या सर्वांनी 3 वाजता परत जॉईन करा. भेटूयात आपण हो सगळे तिथे. ओके. हो ताई. हो हो. धन्यवाद. जय जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण.